सोशल मीडियावर सरकारला प्रश्न विचारणारे, व्यवस्थेवर टीका करणारे तरुण जेव्हा रस्त्यावर उतरतात तेव्हा सत्ताधाऱ्यांचे धाबेदन आणतात. देशाची राजधानी दिल्लीतील जंतर मंतर पुन्हा एकदा एका मोठ्या आंदोलनाचा साक्षीदार बनलं. परंतु हे आंदोलन कोणत्याही प्रस्थापित राजकीय पक्षाचे नव्हते, कोणत्याही मोठ्या नेत्याचे नव्हते. हे आंदोलन होते देशातील सामान्य तरुणांचे, विद्यार्थ्यांचे. कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने जंतर मंतरवर काल एक दिवसाचे भव्य आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचा मुख्य आणि सर्वात मोठा मुद्दा होता केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. देशात सातत्याने होणारे नीटचे पेपर लीक, सीबीएसई निकालांमधील कथित घोटाळे आणि एकूणच शिक्षण व्यवस्थेचा बट्ट्याबोळ या विरोधात हजारो तरुण रस्त्यावर उतरले. अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाने केंद्र सरकारला थेट एका आठवड्याचा अल्टिमेटम दिला आहे. मात्र नेमकी ही कॉक्रोच जनता पार्टी काय आहे? जंतर मंतरवर काल नेमकं काय घडलं? आणि ज्या दिल्लीने ऐतिहासिक शेतकरी आंदोलन पाहिलं, तिथे आता या झुरळांसमोर केंद्र सरकार झुकणार का? आज यावर चर्चा करूयात. नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. चीनचा माओ जेडॉंग म्हणतो की पॉलिटिकल पॉवर ग्रोज आउट ऑफ द बॅरल ऑफ अ गन. परंतु कॉक्रोच जनता पार्टीच्या कालच्या आंदोलनाने दाखवलं की पॉलिटिकल पॉवर कॅन बी शेकन थ्रू अ क्लिक ऑफ अ माउस. काल दिल्लीच्या जंतर मंतरवर जे चित्र पाहायला मिळालं ते थक्क करणारं होतं. एरवी सोशल मीडियावर कीबोर्ड वॉरियर्स म्हणून हिणवले जाणारे तरुण काल प्रचंड संख्येने रस्त्यावर आले होते. शेकडो नव्हे तर हजारो तरुणांनी जंतर मंतरचा परिसर गजबजला होता. या आंदोलनाचं नेतृत्व 10-12 दिवसांपूर्वी सोशल मीडियावर कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना करून थेट केंद्र सरकारला प्रश्न विचारणारा अभिजित दिपके करत होता. देशाच्या वेगवेगळ्या भागातून आलेले हे तरुण कोणत्याही पक्षाचा झेंडा घेऊन आले नव्हते, तर त्यांच्या हातात होतं शिक्षण वाचवा आणि देश वाचवा, सोबतच धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा द्या अशा घोषणांचे फलक होते. देशातील सर्वोच्च वैद्यकीय परीक्षा असलेल्या नीटमध्ये ज्या प्रकारे सावळा गोंधळ झाला, लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला लागलं, त्यावर या तरुणांचा तीव्र संताप होता. आंदोलकांचं म्हणणं आहे की सरकार तरुणांच्या भविष्याशी खेळत आहे. वर्षानुवर्ष अभ्यास करूनही जर पेपर लीक होणार असतील तर विद्यार्थ्यांनी काय करायचं? सीबीएसई निकालांमधील त्रुटी आणि पारदर्शकतेचा अभाव यांमुळे विद्यार्थ्यांमध्ये नैराश्याचं वातावरण आहे. याच संतापाचा उद्रेक काल जंतर मंतरवर पाहायला मिळाला. तरुणांनी थेट सरकारला आव्हान देत शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी केवळ एका आठवड्याची मुदत दिली आहे. या आंदोलनाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे तरुण आतापर्यंत केवळ सोशल मीडियावर सक्रिय होते. अनेकदा सरकार समर्थक लोक या तरुणांना फक्त ट्विटरवर बोलणारे म्हणून हिणवायचे. परंतु काल या तरुणांनी दाखवून दिलं की जेव्हा पाणी डोक्यावरून जातं तेव्हा ते रस्त्यावर उतरून व्यवस्थेला जाब विचारू शकतात. हा एक अत्यंत सकारात्मक बदल आहे. लोकशाहीत जेव्हा तरुण वर्ग संघटित होतो आणि स्वतःच्या हक्कांसाठी आक्रमक होतो तेव्हाच खरी लोकशाही जिवंत राहते. परंतु हे आंदोलन एवढं सोपं नव्हतं. कोणत्याही प्रस्थापित राजकीय पक्षाचा किंवा नेत्याचा पाठिंबा नसताना हजारो तरुणांना दिल्लीत एकत्र आणणं ही सोपी गोष्ट नाही. परंतु जिथे आंदोलन असतं तिथे ते बदनाम करण्याचे प्रयत्नही होतात. कालच्या आंदोलनातही असाच काहीसा प्रकार घडवण्याचा प्रयत्न झाला. हे आंदोलन शांततेत आणि कोणत्याही प्रस्थापित नेतृत्वाशिवाय सुरू होतं. याच गोष्टीचा फायदा घेऊन आंदोलनाला हिंसक वळण देण्यासाठी किंवा ते बदनाम करण्यासाठी काही सरकार समर्थक आणि उपद्रवी लोकांनी आंदोलनात घुसखोरी केली होती. परंतु कॉक्रोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आणि तिथल्या जागरूक तरुणांनी या लोकांचा डाव वेळीच ओळखला. कोणताही अनुचित प्रकार घडण्यापूर्वीच या घुसखोरांना ओळखून त्यांना सन्मानाने आंदोलनाच्या बाहेर काढण्यात आलं. यामुळे एक मोठा अनर्थ टळला आणि आंदोलन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलं. आता सर्वात मोठा प्रश्न हा आहे की सरकार या आंदोलनाची दखल घेणार का? हीच दिल्ली आहे जिने काही वर्षांपूर्वी तब्बल 2 वर्ष चाललेलं ऐतिहासिक शेतकरी आंदोलन पाहिलं होतं. त्या शेतकरी आंदोलनाने काय इतिहास घडवला हे आपल्या सर्वांना माहीत आहे. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशातील हजारो शेतकरी दिल्लीच्या सीमांवर ठाम मांडून बसले होते. कडक ऊन, थंडी, पाऊस आणि पोलिसांचे लाठीमार झेलूनही शेतकरी मागे हटले नाहीत. शेवटी शक्तिशाली केंद्र सरकारला आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना शेतकऱ्यांची व देशाची माफी मागावी लागली आणि 3 वादग्रस्त शेतकरी कायदे मागे घ्यावे लागले होते. तो शेतकऱ्यांचा प्रचंड मोठा विजय होता. आता इतिहास स्वतःची पुनरावृत्ती करणार का असा प्रश्न विचारला जात आहे.
ज्या चळवळीचे नाव कॉक्रोच जनता पार्टी म्हणजेच झुरळ जनता पार्टी असं उपरोधाने ठेवलं गेलं आहे, त्या झुरळांसमोर हे शक्तिशाली केंद्र सरकार झुकेल का? शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जाईल का? राजकीय विश्लेषकांच्या मते सरकार सहजासहजी राजीनामा घेणार नाही, कारण एकदा जर सरकारने दबावाखाली येऊन राजीनामा घेतला तर विद्यार्थ्यांचे आणि विरोधकांचे मनोधैर्य वाढलेले असेल. परंतु दुसरीकडे जर एका आठवड्यानंतर हे आंदोलन अधिक तीव्र झाले आणि देशभरातील विद्यार्थी यात सामील झाले, लाखो विद्यार्थी सामील झाले, तर सरकारची अडचण होऊ शकते, कारण तरुणांचा रोष कोणत्याही सरकारला परवडणारा नसतो. कॉक्रोच जनता पार्टीच्या कालच्या आंदोलनावर सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी फारशा काही प्रतिक्रिया दिलेल्या नाहीत. मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली प्रतिक्रिया अत्यंत महत्वाची आहे. आपण सर्वांनीच जंतर मंतरला बघितलं, ज्या प्रकारे त्या ठिकाणी भाषणं झाली, नारे लागले, वक्तव्य झाली, त्यातनं एक गोष्ट लक्षात आली, भारताच्या युवांची अभिव्यक्ती नाहीये, तर अराजकता पसरवण्याच्या मानसिकतेची अभिव्यक्ती आपल्याला पाहायला मिळाली. आणि विशेषतः भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हातात घ्यायचं आणि त्या संविधानाने तयार केलेल्या संस्था नाकारायच्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी 2020-21 मध्ये केंद्राच्या 3 शेती विषयक कायद्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांना आंदोलनजीवी म्हटलं होतं. तर आता देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थी आंदोलकांना अराजकतावादी म्हणत हिणवलं आहे. काय सोनम वांगचुक देखील अराजकतावादीच आहेत, ज्यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणांनी राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करत त्यांना जेलमध्ये टाकलं होतं व नंतर कोर्टाने फटकारल्यानंतर त्यांची निर्दोष सुटका करण्यात आली होती. सोनम वांगचुक यांना अराजकतावादी म्हणून हिणवणं कोर्टाचा अपमान नाही का? शिक्षण व्यवस्थेमधल्या उणिवा शोधून त्या दूर करण्याऐवजी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनाच अराजकतावादी म्हणणं हा त्या विद्यार्थ्यांचा अपमान नाही का? आणि दिल्ली पोलिसांनीच त्या विद्यार्थ्यांना आंदोलन करण्यासाठी परवानगी दिली होती. मग काय दिल्ली पोलीस स्वतःच देशात अराजकता पसरवू इच्छितात का? काय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रश्नांची उत्तरं देणार? कॉक्रोच जनता पार्टीचे भविष्य काय असेल यावर आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. हे केवळ एक दिवसाचे आंदोलन ठरते की देशातील नवीन विद्यार्थी चळवळीची नांदी हे येणारा काळच ठरवेल. परंतु एक गोष्ट नक्की, कालच्या आंदोलनाने सरकारला हा इशारा नक्कीच दिला आहे की तरुणांच्या भविष्याशी खेळाल तर तरुण गप्प बसणार नाहीत. सरकार यावर काय भूमिका घेते, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होतो का, आणि या कॉक्रोच जनता पार्टीची पुढील रणनीती काय असेल याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. केंद्र सरकार या विद्यार्थ्यांच्या मागण्यांसमोर झुकेल का? शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे का? यावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.